नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत राधेय या ऐतिहासिक कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं की युद्धाची तयारी सुरू झाली. कर्णाची आई कर्णाचा शेवटचा निरोप घेण्यासाठी आली. दुर्योधन स्वतः कर्णाला युद्धासाठी घेऊन जाण्यासाठी आला. दोघेही रथारूढ झाले. आता पाहूयात पुढे. नदीच्या विशाल प्रवाहावर मध्याह्नीच्या सूर्याचे किरण उजळले होते. सूर्यदाहाची तमा न बाळगता पूर्वेकडे मुख करून गंगेच्या पात्रात उभा राहून कर्ण आपली सूर्योपासना करीत होता. आदित्याच्या तेजाशी तद्रूप झालेल्या मुखातून वेद स्रवत होते. त्याचे विशाल बाहू उंचावले होते. मान कल्ल्यामुळे मानेवर उतरलेला केससंभार अधिक स्पष्टपणे दिसत होता. अपराह्नकाळी आपली पूजा संपवून कर्णाने सूर्यवंदन केले. गंगेची ओंजळ हाती घेतली आणि ती उंचावत कर्णाची हाक उमटली, कोणी याचक आहे? काही क्षण तसेच गेले. हाकेला उत्तर येत नाही हे पाहून कर्णाने ती ओंजळ मस्तकी लावली आणि गंगेच्या चमकणाऱ्या पाण्यात त्या ओंजळीचे पाणी मिसळले. कर्ण शांतपणे वळला. नदीकाठावर ठेवलेली आपली पादत्राणे घातली आणि जेथे उत्तरीय ठेवले होते तिकडे चालू लागणार तोच त्याची पावले थांबली. वाळू किनाऱ्यावर जेथे उत्तरीय ठेवले होते त्या जागी एक श्वेत वस्त्रधारी व्यक्ती कर्णाचे निळे उत्तरीय घेऊन त्याची छाया आपल्या मस्तकावर करून उभी होती. त्या व्यक्तीचे श्वेतवस्त्र वाऱ्यावर हेलावत होते. दोन्ही हातांनी मस्तकावर धरलेल्या फडफडणाऱ्या उत्तरीयामुळे त्या व्यक्तीचा चेहरा सावलीने झाकळला होता. विशाल वाळवंटाच्या समईवर आपली काजळी फडकावीत सुवर्णज्योत उभी टाकावी तशी ती व्यक्ती भूमीवरून अलगद वावरत आहे असा भास होत होता. स्थिर पावले टाकीत कर्ण चालू लागला. पायाखालच्या वाळूचा आवाज पावलागणिक उठत होता. किनाऱ्यावरील ती व्यक्ती न्याहाळण्याचा तो प्रयत्न करीत होता. श्वेतवस्त्राने ती आकृती रेखाटली होती, पण चेहरा ती जागा तशीच मोकळी होती. भर उन्हात धरलेल्या छायेमुळे ते रूप दिसत नव्हते. कर्णाच्या मनात विचार तळून गेला. मृत्यूचं दर्शन घडलं तर ते असंच असेल का? रूपहीन, श्वेतवस्त्रधारी, शांत, स्थिर. जरा नजीक जाताच त्या व्यक्तीने डोक्यावरून पदर घेतला आहे हे कर्णाच्या ध्यानी आले. ती स्त्री आहे हे ध्यानी येताच उन्नत असलेली कर्णाची दृष्टी पायांशी खेळली. उत्तरीयाचा विचार न करता तो त्या व्यक्तीजवळून जाऊ लागला. त्याचवेळी त्याच्या कानांवर शब्द आले, जरा थांब कर्णा. कोण? म्हणत कर्णाने मान वर केली. त्या व्यक्तीने मस्तकी घेतलेले उत्तरीय खाली घेतले होते. त्या व्यक्तीची ओळख पडताच कर्ण जागच्या जागी थिजून गेला. अर्जुनाची आई कुंती, शत्रुपक्षाची माता, आणि तीही एकाकी. भारल्यासारखा कर्ण कुंतीचे सात्विक सौंदर्य डोळ्यात साठवीत होता. त्या रूपाने अनेक वेळा त्याला भारले होते. ते रूप एवढ्या जवळूनच तो प्रथमच पाहत होता. कुंतीच्या चेहऱ्यावर क्षीण हास्य उमटले. तिनेच शांततेचा प्रथम भंग केला. ओळखलंस? कर्णाला तिचा आवाज कंपित वाटला. भानावर येत हात जोडीत तो म्हणाला, आपल्याला कोण ओळखीत नाही? पांडवांची माता, वीर अर्जुनाची आई, राजमाता कुंतीदेवी. अधिरथ सूतपुत्र आपल्याला वंदन करतोय. त्या नतमस्तक कर्णाला पाहून कुंती व्यथित झाली. कर्णा, तुला एवढीच का माझी ओळख आहे? कर्णाने कुंतीकडे पाहिले. त्याने विचारले, राजमाते, वीरपत्नी, वीरमाता एवढा लौकिक पुरेसा नाही का? उद्या रंगणाऱ्या रणांगणाच्या छायेत कशासाठी हे दर्शन? कोणता हेतू आपल्याला या भर माध्यान्नी एकाकी इथवर घेऊन आला? कुंतीच्या चेहऱ्यावरचे उरलेले स्मित लोपले. ती निश्चयपूर्वक म्हणाली, कर्णा, तुझ्या लौकिकानं मला इथवर आणलं. तुझ्या दातृत्वाला जोड नाही असा लौकिक. तो खरा की खोटा
हे आजमावण्यासाठी मी इथवर आले. मी समजलो नाही. त्यात न समजण्यासारखं काय आहे? आता मी तुझ्यासमोर राजमाता म्हणून उभी नाही. आज मी एक सामान्य याचक म्हणून उभी आहे. कुंतीच्या बोलण्याने चकित झालेला कर्ण स्वतःला सावरीत म्हणाला, याचक आपण? राजमाता, आपण थट्टा तर करीत नाही. अपूर्णता भरून काढण्यासाठी याचना करावी लागते. पण जे जीवन मुळातच समृद्ध आहे त्याने याचना कशासाठी करावी? शक्तिशाली भीम, धनुर्धर अर्जुन, धर्मबुद्धी युधिष्ठिरासारखी आपली पुत्रसंपदा आहे. कृष्णासारखा महापुरुष आपल्या पाठीशी असता पांडवांच्या राजमातेनं सूतपुत्राकडे काय मागायचं? साक्षात अग्नीला प्रसन्न करून घेऊन त्याच्या कृपेनं गांडीव धनुष्य हस्तगत करण्यासाठी अर्जुनाची माता सूतपुत्र कर्णाकडे याचक म्हणून येते. यावर कोणी विश्वास ठेवेल का? आपण राजमाता आहात. राजमाता म्हणूनसुद्धा ही कृती योग्य होणार नाही. या दुर्दैवी कर्णाच्या निष्कलंक दातृत्वाची अशी क्रूर थट्टा तुम्ही तरी करू नका. कर्णा, थट्टा मी करीत नाही, करतो आहेस तू. मी कोण हे तुला ज्ञात नाही का? कर्ण आवंडागिळीत म्हणाला. राजमाता कुंती देवी, अर्जुन जननी. पुरे झालं, कुंती थकून म्हणाली. कर्णा, हे अज्ञानाचं खोटं आवरण किती काळ घेणार आहेस? तुला सारं माहीत आहे. कृष्णानं तुला सारं काही सांगितलं आहे हे मी जाणते. तुझं माझं नातं तुला माहीत नाही. तिच्या व्याकुळ बोलांनी कर्णाचे मन घायाळ झाले. खिन्नपणे तो हसला. नातं? जे नातं प्रत्यक्ष मातेला सहन झालं नाही त्याचा उच्चार करण्यात तरी काय अर्थ आहे? कर्णा, मी सांगितलं ना, याचक म्हणून मी उभी आहे. राजमाते, तुला काय हवं? माझं पौरुष्य आणि धर्म वगळून हवं ते माग. मी आनंदानं ते तुझ्या चरणी अर्पण करीन. खरं? कुंतीने साशंकपणे विचारले. कर्ण निश्चयी स्वरात म्हणाला. आजवर कोणीही याचकानं कर्णाकडे येताना मनात शंका बाळगली नाही. पांडवांच्या भावी विजयासाठी साक्षात देवेंद्र माझ्या कवचकुंडलांच्या याचनेसाठी आला होता. तो माझ्या दातृत्वाच्या विश्वासावरच. त्यालासुद्धा हवं ते मिळालं. तुझ्या शत्रूंना तुझा पराभव हवा असेल. त्यांनी तुझ्याकडून कवचकुंडले नेली असतील. तुझ्या पराजयासाठी मला तुझं दान नकोच आहे. तुझ्या यशाच्या इच्छेनं मी याचक बनले आहे. मला तुझं यश पाहायचं आहे. त्यासाठी मी अतृप्त आहे. जे हवं ते मागा. दात्या कर्णानं याचकाला कधीही कारण विचारलं नाही. हा सूर्यदाह तुम्हाला सहन व्हायचा नाही. या उन्हात तुम्ही फार काळ उभं राहणं योग्य होणार नाही. ज्या दाहानं उभं जीवन करपून गेलं त्या सूर्यदाहाची मला भीती नाही. माझी चिंता करू नकोस. माझं ऐकावं. कर्णाचे लक्ष नदीतीरापासून थोड्या अंतरावर त्या परिसरात एकाकी उभे असलेल्या कदंब वृक्षाकडे गेले. तिकडे बोट दाखवीत कर्ण म्हणाला, कृपा करून आपण त्या छायेखाली चलावं. तिथं आपल्याला निवांतपणे बोलता येईल. कुंतीच्या होकाराची वाट न पाहता कर्ण कदंबाच्या छायेकडे जाऊ लागला. मागून कुंती चालत होती. दोघे वृक्ष छायेत आले आणि कुंतीने आपल्या हातचे उत्तरीय कर्णाच्या हाती दिले. विचारात गडलेल्या कर्णाने कुंतीकडे पाहिले आणि त्याने विचारले, आपल्याला काय हवं? कुंती निश्चयी स्वरात बोलली, मला तू हवास कर्णा. तुला नेण्यासाठी मी आले आहे. मला नेण्यासाठी? कुठे? कर्णाने नदीकाठी निरखले. नदीच्या पात्रात दूरवर एक नाव उभी होती, एकाकी. ती पाहत असतानाच कुंतीचे शब्द कानावर आले, आई मुलाला कुठं नेणार? हृदयाखेरीज दुसरी जागा आहे कुठे? महादेवी, मी असं ऐकलं आहे की सहवासापोटी जिव्हाळा निर्माण होतो. आता मला नेऊन तो जिव्हाळा लाभेल का? त्या शब्दांनी कुंतीचे मन घायाळ झाले. आपली स्वाभिमानयुक्त नजर वळवीत ती म्हणाली, कर्णा, तुला हे कोणी सांगितलं? युधिष्ठिर, भीम, अर्जुन माझे, नकुल, सहदेव माद्रीचे. त्या दोघांना तू विचार. त्या तिघांना जे मातृप्रेम मिळालं तेच त्या दोघांनाही मिळालं असंच ते सांगतील. गैरसमज होतोय.
मी सापत्न भावाबद्दल बोलत नव्हतो, जिव्हाळ्याबद्दल बोलतोय. रक्ताचं नातं एवढं दुर्बल नसतं. नातं? कर्ण हसला. सांगून का नाती कळतात? नातं देखील सहवासानंच वाढतं. तुझ्या कुशीत मी वाढलो असतो. तुझ्या सणातून स्तवणाऱ्या दुधाबरोबर माझं पोषण झालं असतं. तरच आई या शब्दाचा खरा जिव्हाळा कळला असता. नदीपात्रातून वाहणाऱ्या ओघवत्या पाण्याला किनाऱ्याची ओढ कुठून कळणार? तो हट्ट किनाऱ्याने धरला. तो प्रवाह तर थांबत नाहीच. उलट किनाऱ्याला तडे जातात. एवढ्या प्रौढपणी ते नातं जाणून आईला मिठी मारण्याचं बळ कसं येणार? कर्णा, मातृत्व कधीही पराधीन नसतं, नसेलही. मातृत्वाचा अपमान मी कसा करू धजेन? नदीपात्रावरून वाहत असलेल्या एका अर्भकाला पाहून जर पुत्रहीन राधेला पाना फुटत असेल, तर जन्मदात्या मातेची थट्टा मी कशी करीन? मला पाहून तुमचं मन उचंबळून येत असेलही. कर्णाने काही क्षण उसंत घेतली. कुंतीला निरखीत तो म्हणाला, पण मला तुम्ही अर्जुनाची, माझ्या शत्रूची माताच दिसता. कर्णा, कुंती उद्गारली. राजमाते, तू देऊ केलेल्या जिव्हाळ्याबद्दल मी तुझा सदैव ऋणी राहीन. मर्यादेनं ज्ञात असलेलं ज्ञान माणसाला वरदायी ठरतं, पण अमर्यादेतून अवतरलेलं ज्ञान माणसाला विनाशाकडेच नेतं. अमर्यादा? कर्णा, मातृप्रेमाला मर्यादा नसते. तिला फक्त आपलं एवढंच माहीत असतं. कर्णा, तू माझा आहेस. तुझ्यावर दुसऱ्या कोणाचाही हक्क नाही. पहिल्या मुलाबद्दल आईला काय वाटत असेल ते फक्त माताच. नको, त्या कलंकित मातृत्वाचा तुम्ही तरी उच्चार करू नका. कर्णा, मातृत्व कधीच कलंकित नसतं. ते तुम्ही सांगता. कर्णाचा संयम ढळला होता. तो दिवस आठवा. नुकत्याच जन्मलेल्या अश्राप जीवाला नदीच्या विशाल प्रवाहावर सोडून दिलं. तो दिवस आठवा. अद्याप ज्याला आपल्या इवल्याशा मुठी उघडण्याचं बळ लाभलं नाही, त्याला लाटांचा आधार दिलात. ज्याच्या दृष्टीला अद्यापी रूपाची ओळख नाही, त्याला नक्षत्रमाळांशी खेळण्याचं सुख दिलंत. त्या जीवानं कोणता अक्षम्य अपराध केला होता? त्या जीवाला लाटांच्या स्वाधीन करताना हे वात्सल्य कुठं गेलं होतं? मातृप्रेमानं ओथंबलेलं हे मन त्यावेळी कठोर का झालं? पाण्याच्या 4 थेंबांनीही ते जीवन समाप्त झालं असतं. त्याची जाणीव का नव्हती? कर्णाने निश्वास सोडला. सुदैवानं तसं झालं असतं तर किती बरं झालं असतं. या कर्णाच्या जीवनाचं पोरकेपण येईल त्या लाटेवर तरंगत राहणं हे तरी संपलं असतं. माते, कोणत्या अपराधास्तव मी ही शिक्षा भोगतोय? डोळ्यातले अश्रू थोपीत कुंती म्हणाली, अपराध तुझा नाही, माझा आहे. नाहीतर तुझे ते कठोर बोल ऐकण्याचं बळ मला राहिलं नसतं. कर्णा, तू पुरुष आहेस. तुझा तर्क तुझ्या पिंडाला साजेसा आहे. पण माझी मर्यादा भिन्न. मी स्त्री आहे. माझी बंधनं मलाच पाळावी लागली. कर्णाच्या ओठावर कटुहास्य विसावले. कसली बंधनं? पापांचं समर्थन करता कशाला? उलट बंधनं पाळली नाहीत म्हणूनच. हां कर्णा, मर्यादा. कर्णावर नजर स्थिरावत कुंती बोलत होती. स्त्रीची बंधनं माझ्या कर्माला कारणीभूत आहेत. तुझ्या ध्यानी येत नाही. स्त्री ही सदैव परनिष्ठेवर जगणारी. ती तुम्हा पुरुषांसारखी कधी स्वतंत्र नसते. विवाहापर्यंत तिची निष्ठा पितृगृहाशी निगडीत असते. विवाहानंतर ती पतिगृहाला जखडली जाते. तिचं स्वतंत्र अस्तित्व असतंच कुठे? कोणत्या निष्ठेच्या भयाखाली माझा त्याग केला गेला ते तरी सांगाल? कर्णाने आव्हानपूर्वक विचारले. शांतपणे कुंती म्हणाली, जरूर सांगेन. नदीच्या पहिल्या तीरावर आपली नजर जुळवून कुंती भारल्यासारखी बोलत होती. जरूर सांगेन. फार वर्षापूर्वी माझा पिता कुंतीभोज यांच्या दारी कठोर तपस्वी दुर्वासा आले. त्यांना एक उग्र अनुष्ठान करायचं होतं. त्या तपश्चर्येद्वारा पंचमहाभूतांच्या तेजाचा साक्षात्कार धरणीवर व्हावा, असं ते उग्र अनुष्ठान होतं. त्यात कसलाही व्यत्यय येऊन चालणार नव्हतं. त्यासाठी
ऋषीवरांचं मन सदैव प्रसन्न ठेवील असा कोणतरी सेवक हवा होता. दुर्वासांचा कोप जगजाहीर. त्यांच्या हाताखाली सेवा करण्यास कोण डजणार. माझ्या पित्यापुढं मोठं संकट उभं राहिलं. ऋषीवरांचा कोप झाला तर त्यांच्या एका शापानं पित्याचं आयुष्य भस्मसात होईल हेही मी जाणत होते. माझ्या पित्याची मी लाडकी. दुर्वासांच्या सेवेसाठी माझी निवड करण्यात आली. महान महर्षीला रिझवण्यासाठी अल्लड बालिकेची निवड झाली. कर्णा त्या लहरी कोपिष्ठ तपस्व्याचा अहंकार सुखवण्यात मला केवढे कष्ट पडले ते काय सांगू. दुर्वासांचं अनुष्ठान पार पडलं. त्यांनी अंतरिक्षातील देवतांना गुलाम बनवलं. दुर्वास माझ्या सेवेवर प्रसन्न झाले. आपल्या अनुष्ठानाच्या फलाची प्रचिती पाहण्यासाठी त्यांनी माझीच निवड केली. अवगत झालेले दिव्यमंत्र मला देऊन तो तपस्वी आला तसा निघून गेला. कुंतीने उसंत घेतली. जिज्ञासा माणसाला स्वस्थ कुठं बसू देते. मोह टाळण्याचं ते वयही नव्हतं. एके दिवशी जिज्ञासा प्रबळ झाली. एकांती असता नकळत तो मंत्रोच्चार झाला. अनेक देदीप्यमान पुरुष माझ्या स्वीकारासाठी समोर उभा ठाकला. कुंतीने लज्जेने आपले हात आपल्या चेहऱ्यावर घेतले. तिच्या कानांवर कर्णाचे अधीर शब्द उमटले. थांबू नकोस माते, मला सर्व सांगून टाक. नतमस्तक झालेली कुंती बोलू लागली. त्या प्रकाशानं माझ्या विनवणीला जुमानलं नाही. त्याच्या तेजात मी कधी बद्ध झाले तेही मला कळलं नाही. तू माझ्या उदरी वाढत होतास. रात्रंदिवस जीवाला सुख नव्हतं. कुमारी माता, पितृकुलाला केवढा कलंक लागला असता. मी विश्वासू सखीसह आश्रमात राहू लागले. ऋषीच्या सेवेत रमलेल्या मुलीचा छंद म्हणून पित्यानंही ते सहन केलं. तुझा जन्म झाला. भर रात्री अश्वनदीच्या लाटांवर तुला सोडलं. तेवढीचा पाणा आटला होता म्हणून नव्हे, त्या पितृगृहाच्या निष्ठेनंच ते बळ दिलं. आई होण्याचं दुर्दैव काय असतं हे तुला कळणार नाही. तू चालू लागला असशील, बोबडे बोल बोलत असशील आणि ते पाहण्याचं सुख दुसरी कोणीतरी भाग्यवती भोगीत असेल. या कल्पनेचं दुःख फक्त माताच जाणू शकते. कुंतीच्या त्या बोलण्याने कर्णाचे कठोर बनलेले मन कोमल बनले. ठीक आहे माते, मी तुला दोष देत नाही. दोष असलास तर ते आपल्या दैवाचा, नाहीतर माझ्या नशिबी असलेलं पोरकेपण का आलं असतं. ती जाणीव फार भयानक असते. तोही अनुभव मला आहे कर्णा. मी कुंतीभोजाची कन्या नव्हे, शूर राजाची मी कन्या. माझ्या पित्यानं आपल्या अपत्यहीन नातेभावाला कुंतीभोजाला मला देऊन टाकलं. मातृपितृछायेला मी पण अशीच मुकलेली आहे. निष्ठेखेरीज माझ्या जीवनात काही नाही. तीच मला जगण्याचं बळ देते. कर्ण हसला. माते, तुला निदान निष्ठेचं फळ तरी आहे. पण माझ्या माथी काय? वाहत जाणं, येईल त्या प्रवाहाबरोबर वाहत जाणं, एवढंच ना. तू ज्या क्षणी या मुलाला नदी प्रवाहाबरोबर सोडलंस ना, त्या दिवसापासून मीही वाहतच आहे. नियतीच्या लाटांवर वाहण्याखेरीज पोरकं पोर दुसरं काय करणार. ते व्याकुळ बोलण्याने कुंतीचे सारे अवसान सरले. पुढे होऊन तिने कर्णाला एकदम मिठीत घेतले. नको कर्णा, निदान मातेच्या समोर तरी पोरकेपणाचा उच्चार करू नकोस. मला ते सहन व्हायचं नाही. पाठीवर फिरणारे कुंतीचे हात कर्णाला जाणवत होते. त्या हातात केवढा विश्वास होता, केवढे उदंड प्रेम दडले होते. भीम अर्जुनाचे बळ कशात आहे हे चटकन कर्णाच्या ध्यानी आले. नतमस्तक कर्णाच्या गालांना अश्रूंनी भिजलेल्या गालांचा स्पर्श झाला. उष्ण श्वास जाणवले. गुलाब पाकळ्यांचा अलगद स्पर्श व्हावा तसा कंपित ओठांचा स्पर्श गालाला जाणवला. कर्णाचा जीव त्या दिव्य मुठीत सुखावला, गुदमरला. तटस्थ राहिलेल्या बाहूंनी पराजय स्वीकारला आणि क्षणात कुंती कर्णाच्या मिठीत सामावली गेली. कुंतीच्या मस्तकावर कर्णाचे अश्रू ओघळत होते. काही क्षणात कर्ण भानावर आला. कुंतीच्या मिठीतून तो अलग झाला. अपराह्न कालाच्या पानातून उतरलेल्या तिरप्या सूर्यकिरणात
कर्णाच्या गालांवरचे अश्रू चमकत होते. कुंतीने आपल्या बोटांनी ते अलगद निपटले. हसण्याचा प्रयत्न करीत कर्ण म्हणाला, आई, आज मी हरलो. आजवर तुझ्या या मुलानं सारं सोसलं, दुःख सोसलं, अपमान झेलले. पण कोणत्याही प्रसंगात मनातल्या झरणाऱ्या अश्रूंनी नेत्राची कड गाठली नव्हती. तुझं भाग्य मोठं की प्रथम भेटीतच तुला तुझ्या मुलाचे अश्रू पाहायला मिळाले. तुला तुझ्या मुलाची या पृथ्वीतलावरची पहिली अडखळणारी पावलं पाहायला मिळाली नसतील. बोबडे कोवळे बोल तुझ्या श्रवणी पडले नसतील. पण स्वपराक्रमानं अंगराज बनलेल्या, दातृत्वानं साक्षात देवेंद्रलाही याचक बनवणाऱ्या, उद्याच्या कुरुक्षेत्राच्या रणांगणाची धुरा वाहणाऱ्या पुत्राचे अश्रू पाहायला मिळाले. ही का सामान्य गोष्ट आहे? माते, माझ्या उजाड एकाकी जीवनात अवतरलेली ही एक मिठी मला शेकडो मरणांना सामोरं जायचं बळ देईल. कुंतीने गडबडीने कर्णांच्या ओठावर बोट ठेवले. अशुभ बोलू नये कर्णा. यापुढं मृत्यूचा विचार करू नकोस. आई मुलाला भेटते ती जीवन देण्यासाठी. स्वप्नातून जागे व्हावे तसे कर्णाचे परिवर्तन झाले. सावध होऊन त्याने विचारले, जीवन? कसलं जीवन? हक्काचं, मानाचं. कर्णा, मी तुला न्यायला आले आहे. कुठं? पहिलं तीरावर, जिथे पांडवांची शिबिरं उभारली आहेत तिथं. तुझे पराक्रमी भाऊ जिथे आहेत तिथे. ज्या कुळाशी तू नात्यानं रक्तानं बांधला गेला आहेस तिथे. का? कर्णाने विचारले. का? आई मुलाला का नेते? तो तिचा असतो म्हणून. कर्णा, तू माझा आहेस म्हणून. आई, खरंच का मी तुला हवा आहे? कर्णा, तू शंका घेतोस जन्मदात्या आईच्या हेतूबद्दल. कर्णा, मी तुझ्यासाठी हवं ते करीन. मी सांगितलं तर माझी मुलं तुझा जरूर स्वीकार करतील. प्रेमानं आदरानं करतील. एवढंच नव्हे, ज्येष्ठ पांडव म्हणून तू राहशील. आणि बोल, थांबलीस का? कर्णाने शांतपणे विचारले. द्रौपदी 6वा पती म्हणून माझा स्वीकार करेल हेच ना? हे सारं मी कृष्णाकडून ऐकलंय. ते परत सांगण्याची मुळीच गरज नव्हती. मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही. तुला मी हवा आहे ना? हो. मग त्याला एकच मार्ग आहे. सांग कर्णा. कुंती आनंदाने अधीर होऊन म्हणाली, मी तुझ्यासाठी हवं ते मान्य करीन. भर उन्हातही गार वाऱ्याची झुळूक कर्णाच्या अंगाला स्पर्शून गेली. सारे अंग शहारले. आई, पांडवांना तू जपलंस, वाढवलंस. त्यांना मातृसुख खूप लाभलं. त्या सुखापासून वंचित झालो तो फक्त मी. तू माझ्याबरोबर चल ना. जे दिवस राहिले असतील ते तरी मातृसुखानं भरून निघतील. कुठं? कुंतीने आश्चर्याने विचारले. माझ्याबरोबर, या ऐलतीरावर. जिथे मी आहे तिथे. राजमाता म्हणून कदाचित तिथे तुझा गौरव होणार नाही. पण कर्णाची आई म्हणून कौरवश्रेष्ठ दुर्योधन तुझ्याकडे नतमस्तक होईल. हे मी अभिमानाने सांगू शकतो. कर्ण असं काहीतरी बोलेल असे कुंतीला स्वप्नातही वाटले नव्हते. कर्णाच्या बोलण्याने ती चकित झाली. तिला उत्तर सुचत नव्हते. कुंतीच्या त्या मुग्धतेने कर्ण खिन्न बनला. पाहिलंस माते, मी तुला नकोय. तुला हवी आहेत तुझी मुलं. ही तुझ्या प्रेमाखाली सहवासात वाढली. तुला चिंता आहे त्यांची. माझ्यापासून त्यांच्या जीवनाला धोका आहे असं वाटतं. म्हणूनच तू आज इथे येण्याचं धाडस केलंस. कर्णा, मी तुला दोष देत नाही. तुझ्या हेतूबद्दल शंका बाळगीत नाही. मी तुझ्याबरोबर येऊनही तुला हवं ते साध्य होणार नाही. पंडुपुत्र सूर्यपुत्राचा स्वीकार करतील कसा? मातृरक्तानं जात ओळखली जात नाही. पांडवांचा राजमुकुट सूर्यपुत्रावर अभिषिक्त करण्याचं ते कदापि तयार होणार नाही. पांडवांच्या घरी मी गेलो तर हरणांच्या कळपात सिंह शिरावा असं ते होईल. पांडवांकडं या कर्णाला जागा नाही. मी कुणालाच नको आहे. तसं पाहिलं तर मला कुठे जागा नाही. नदी प्रवाहावर सोडलेल्या या तुझ्या मुलाचा प्रवास असाच चालू राहील. एक ना एक दिवस सारे प्रवाह त्या अथांग सागराला मिळतात असं मी ऐकतो.
केव्हा तरी तो सागर आपल्यात मला सामावून घेईल. हा माझा अधांतरी प्रवास कुठंतरी काठावर मध्येच थांबू नये. तो सागरापर्यंत सरळ जावा एवढाच आशीर्वाद तू दे. थकलेली कुंती कष्टाने म्हणाली. कर्णा, केवढ्या आशेनं मी आले होते. कर्णाच्या चेहऱ्यावर परत स्मित उजळले. त्याची छाती रुंदावली. निश्चयपूर्वक तो बोलला, मी तुझी मुळीच निराशा करणार नाही. ज्या कर्णानं प्रत्यक्ष शत्रूलासुद्धा कधी रिक्त असताना माघारी जाऊ दिलं नाही, तो कर्ण आपल्या जन्मदात्रीला निराश कसा करेल? माते, तू चिंता करू नकोस. तुझं इच्छित सफल होईल. माते, मी मातृऋणाला बद्ध आहे, पण मित्रऋणातही मी माझं पुरं जीवित गुंतवलं आहे. त्यासाठी मी तुझ्या पुत्रांशी युद्ध करीन. तुझे पुत्र वस्तुतः वधार्ह आहेत. मला त्यांचा संहार करणं शक्य आहे. अर्जुन हीच पांडवांची खरी शक्ती आहे. मी युद्ध त्याच्याशीच करीन. हे यशस्विनी, आम्हा दोघांपैकी कोणीही मृत्यू पावला तरी तुझे 5 पुत्र शिल्लक राहतील. यापेक्षा दुसरं वचन मी तुला देऊ शकत नाही. ती अपेक्षाही तू करू नकोस. कुंतीच्या नेत्रातून अश्रू ओघळत होते. ती गुदमरल्या आवाजात म्हणाली, तू सारं दिलंस, पण माता असूनही मी तुला काहीच दिलं नाही. तुझा आशीर्वाद काय कमी मोलाचा आहे? माते, तुझ्या या मुलाला आशीर्वाद दे. ज्याच्या आकांक्षेनं, यशाच्या आशेनं, कीर्तीच्या लोभानं मी धर्मापासून विचलित होणार नाही, एवढाच आशीर्वाद तू दे. कुंतीने प्रेमभराने आपला उजवा हात कर्णाच्या उघड्या खांद्यावर ठेवला. ती म्हणाली, कर्णा, तुझ्याकडे येताना तुझ्याबद्दल जे चित्र माझ्या मनात कोरलं होतं त्यात तुझभरही फरक पडला नाही. त्याचमुळं थोडं आश्चर्य वाटतं. ज्याचा धर्मभाव चुकूनही ढळत नाही अशा माझ्या पुत्राच्या हातून ते अघोरी कृत्य घडलं असेल असं वाटत नाही. कसलं अघोरी कृत्य? काय बोलतेस तू माते? पुन्हा कधी भेट होईल का नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे आजच मनात राहिलेलं शल्य तुझ्यापुढे मोकळं करावं असं वाटतं. कर्णा, विचारलं तर खरं सांगशील? माते, या कर्णानं एकदाच असत्याची कास धरली, गुरुदेव परशुरामांकडून ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी. कर्णा, मी ऐकलंय की द्रौपदी राजसभेत दासी म्हणून गेली, तेव्हा तिच्या वस्त्रहरणाचा सल्ला तू दिलास. मला ते खरं वाटत नाही. माझ्या कुशीत जन्मलेलं पोर असल्या अधर्माला प्रवृत्त होईल यावर माझा विश्वास बसत नाही. ते शल्य माझ्या मनाला सदैव बोचतं. सांग कर्णा, ते खोटं आहे? हे ऐकायला मी आतुर झाले आहे. कर्ण क्षणभर त्रस्त झाला. त्या आठवणीबरोबर साऱ्या भावना उफाळून आल्या. अगदी खरं, ते मी सांगितलं, हे अगदी खरं आहे. कुंतीला ते उत्तर ऐकून धक्का बसला. खचल्या आवाजात ती म्हणाली, दोष तुझा नाही, तो संगतीचा दोष आहे. गैरसमज होतोय माते. तो दोष संगतीचा नाही, माझी संगत निर्दोष आहे. दोष असलाच तर तो माझ्या पुरुषार्थाचा आहे. याला कसला पुरुषार्थ म्हणतात? रजस्वाला अबला असहाय्यपणे राजदरबारी येते आणि तिला विवस्त्र करण्याची आज्ञा दिली जाते. यात पुरुषार्थ कसला? माते, क्षमा कर, पण ते तुला या जन्मी कळायचं नाही. त्याला पुरुष म्हणून जन्माला यावं लागतं. त्या रूपाबरोबर अहंकार जाणून घ्यावा लागतो. अहंकार? दुर्बलावर सत्ता गाजवणारा? कर्ण हसला. कोण दुर्बल? द्रौपदी? माते, ती तुझी सून असूनही तुला तिची अहंता, तेज, अस्मिता कळली नाही. द्रौपदी आणि दुबळी? अशक्य. आकाशी तळपणाऱ्या सूर्याकडे बोट दाखवीत कर्ण म्हणाला, त्या सूर्याचा प्रकाश कोमल आहे असं म्हणण्यासारखं होईल. त्याच कोमल हातानं घातलेले घाव केवढे प्रचंड असतात हे एक कर्णच जाणू शकतो. कसला घाव? काय बोलतोस तू? माते, तुला माहीत नाही. द्रौपदी स्वयंवराला उभी होती. मत्स्यभेदाचं आव्हान स्वयंवराला सामोरं होतं. ते आव्हान मी स्वीकारलं. मी विश्वासानं धनुष्याला प्रत्यंचा जोडली आणि त्याचवेळी तुझी ती विनयशील, लज्जायुक्त, स्वयंवरासाठी अधीर झालेली अबला त्या राजसभेत काय बोलली माहीत आहे?
आजही ते शब्द तप्त रसाप्रमाणे माझ्या कानात उसळत आहेत. ती म्हणाली. कर्णाचा चेहरा अस्तचलाला जाणाऱ्या सूर्यबिंबासारखा लालेलाल झाला होता. दीर्घ श्वास घेऊन कर्ण म्हणाला. ती म्हणाली, कावळानं राजहंसीकडे पाहू नये. सूतपुत्रानं राजकन्येची अपेक्षा करू नये. सारा संतापावरून मी माघारी परत आलो. त्यावेळी साऱ्या अंगावर उठलेला अंगार मी तुला कसा सांगू. कुंती काही बोलणार तोच तिला थांबवीत क्रोधयुक्त बनलेला कर्ण सांगू लागला. थांब, एवढ्यावरच हे थांबलं नाही. राजसूय यज्ञासाठी आम्ही आमंत्रित होतो. भोजनाची पंगत बसली होती. द्रौपदी पंक्तीमध्ये वाढीत होती. ती वाढीत असता माझी नजर वर गेली आणि दुर्दैवानं त्याचवेळी द्रौपदीचा पदर ढळला. माझ्या नजरेत वासनेचा लवलेशही नव्हता. पण ती मुद्दाम रूपगर्विता ती संधी सोडील कशी. ती भर पंक्तीमध्ये कडाडली. याचकानं दात्याकडे पाहू नये. आपल्या विशाल छातीवर बुक्की मारीत कर्ण म्हणाला. माते, या कर्णाला ज्याचं दातृत्व शील साऱ्यांना ज्ञात आहे, त्या कर्णाला ती सांगत होती, याचकानं दात्याकडे पाहू नये. कशासाठी तिनं हा अपमान केला. तिचा मी कोणता गुन्हा केला होता. मी सुतुकलात वाढलो हाच ना. तीच द्रौपदी दासी म्हणून कौरव राजसभेत आली. तेव्हा तिचं लावण्य पाहत नव्हतो. असहाय्य स्थिती मी जाणत नव्हतो. दिसत होता तो फक्त तिचा अमर्याद अहंकार. वासनेचा तिथे लवलेशही नव्हता. आठवत होते फक्त तिचे कठोर शब्द. सारा अहंकार उफाळून आला आणि मी ती आज्ञा दिली. सामान्य स्त्रीपेक्षा राजहंसी काय वेगळी असते हेच मला पाहायचं होतं. आपल्या मुलाचं वेगळं रूप पाहण्यात मंत्रमुग्ध झालेल्या आईवर दृष्टी खिळवीत कर्ण म्हणाला. आई, तुझं माझं नातं माहीत नसतं. माझ्या अहंकाराला डिवचण्याची आगळीक तुझ्या हातून घडली असती आणि दुर्दैवानं तुला राजसभेत यावं लागलं असतं. तरी पुरुषार्थाच्या अहंकारापोटी मी तीच आज्ञा दिली असती. तिथे तुझं वार्धक्य, तुझं स्त्रीत्व याचा मी विचारसुद्धा केला नसता. द्रौपदीबद्दल माझ्या मनात एवढी प्रबळ वासना असती तर ती राजसभेत आली तेव्हाच दुर्योधनाला टाकलेल्या एका शब्दानं ती माझ्या अनेक दासींपैकी एक दासी बनली नसती का. वासनेला मर्यादा नसते. तिला फक्त आपलं उद्दिष्ट माहीत असतं. कृष्णाच्या एका विनंतीचा स्वीकार करूनही मी तिचा 6वा पती बनलो असतो. माझ्या कृतीबद्दल तू मला दोष देऊ नकोस. दोष द्यायचाच झाला तर तुझ्या धर्मबुद्धी युधिष्ठिराला दे. अंधधर्म भावस्वरूपही पारखा करतो हे त्याला समजावून सांग. नाहीतर एक वस्त्रा स्त्री रजस्वला द्रौपदीला त्या अवस्थेत दरबारी येण्याचा आग्रह त्यानं धरला नसता. कुंतीने कर्णाकडे पाहिले. त्याचा अभिमानयुक्त आवेश पाहून तिला कौतुक वाटले. चांदण्यासारखे नाजूक हास्य तिच्या ओठांवर उमटले. ते पाहून कर्ण सावरला. कुंती हसून म्हणाली, कर्णा, मी तुला दोष देत नाही, पण सांगावंसं वाटतं. तू द्रौपदीला ओळखलं नाहीस. ती तशी का वागते हेही तुला कळायचं नाही. कारण तू पुरुष आहेस. स्त्रीमत्सर कसा व्यक्त होतो तुला तरी कसं कळणार. संयम आणि असूया एकाच ठिकाणी कशी नांदणार. सूर्यचंद्र एकाच वेळी आकाशात राहू शकत नाहीत. जरी राहिले तरी एकाला तेजोहीन व्हावंच लागतं. कर्णा, येतोय मी. फार वेळ झाला. कर्णाने आजूबाजूला पाहिले. चारी बाजूंना उन्हाचा रखरखाट पसरला होता. माते, अशा भर उन्हातून एकटी जाऊ नकोस. वास्तविक पाहता पुत्र हे मातेचं छत्र. आता तुला सावली देण्याचं बळ माझ्या ठाई राहिलं नाही. तुला दिलेल्या वचनातच मी माझं सारं सामर्थ्य हरलो आहे. माते, सूर्यदाह कमी करण्यासाठी कृष्ण मेघाची सावली उपयोगी पडते. जन्मदात्या धरित्रीचा तुषार्थ भाव पाहून तो मेघ आपलं सर्वस्व तिला अर्पण करतो. तेव्हा त्या कृतीतं त्याची मलिनता नष्ट होऊन तो शुभ्रधवल बनतो. पण पुण्यसंचयानं विशुद्ध बनलेल्या त्या रूपात सूर्याचे किरण थोपवण्याचं बळ राहत नाही. माझं जीवन आता तसंच बनलं आहे.
ज्या माझ्या उत्तरीयाचा तू आधार घेतलास तेच उत्तरीय परत स्वगृही जात असता तू घेऊन जा. माझी आठवण म्हणून जतन कर. परत कधी काळी माझी गरज भासलीच तर तेच उत्तरीय कोणाही सेवकाकडून पाठवून दे. मला माझ्या वचनाची तुझी आठवण येईल. जिथं असशील तिथं मी तुला भेटायला येईन. कर्णाने आपले उत्तरीय परत कुंतीच्या हाती दिले. एकदम वाकून त्याने मातेची पावले धरली. कर्ण मातृवंदन करून उठत असता कुंतीने परत त्याला मिठीत बद्ध केले. तिला हुंदका फुटला. आपले मन आवरत कर्ण म्हणाला, आई, चिंता करू नकोस. तुझं मन व्यथित होईल असं मी काहीही करणार नाही. ज्या माझ्या वचनाचा आज तू स्वीकार करीत आहेस त्यात तुला आनंद नाही हे मी जाणतो. माझ्यासाठी फक्त एकच कर. जेव्हा तुझ्या या मुलाचा प्रवास संपेल, तो सागराला मिळाल्याचं तुला समजेल, तेव्हा मात्र त्याच्यासाठी 2 अश्रू ढाळ, समाधानाचे, सुटकेचे. कारण कर्णाला बोलणे जड जात होते. कष्टाने तो म्हणाला, कारण त्यावेळी पृथ्वीतलावर या दुर्दैवी कर्णासाठी फार थोडे अश्रू ढाळतील. वृषाली, दुर्योधन यांच्या डोळ्यात माझ्या मृत्यूनं अश्रू तरळतील खरे, पण त्यांनाही स्वार्थाचा स्पर्श असेल. पण तुझे निखळ अश्रू स्वर्गाची वाटचाल करण्यास मला बळ देतील. कुंतीला काही बोलवत नव्हते. दिलेल्या उत्तरीयाने आपले हुंदके आवरीत ती वळली. श्रोतेहो, माता आणि पुत्र यांच्यातील हा संवाद ऐकून आपल्याही डोळ्यात नक्कीच अश्रू उभे राहिले असतील. कर्णाची अवस्था त्यावेळी काय असेल हे समजून घेताना मन भरून आलं असेल. या संवादांवर आजच्या भागात निरोप घेऊयात. भेटूयात पुढील भागात. आपण इथपर्यंत व्हिडिओ ऐकलात याचा अर्थ आपण नक्कीच उत्तम श्रोते आहात आणि कादंबरीचे चाहते आहात. त्यामुळे कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.